सरकारची सर्वात लाडकी आणि गेम चेंजर ठरलेली स्कीम म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना बंद होईल अशी चर्चा अनेकदा झाली, परंतु ही योजना बंद होऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने सांगत आलेत. या स्कीमचं श्रेय घेण्याची चढाओढ तिन्ही पक्षांकडनं कशा पद्धतीने सुरू होती हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. या सरकारला सत्तेत आणणाऱ्या लाडक्या बहिणी आता सरकारला दोडक्या झाल्यात का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे 92 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेतनं वगळण्यात आल्यात. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सरकारचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने एक बातमी दिली आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेतनं 92 लाख महिलांची नावं कमी केली गेली असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. यामध्ये मुख्य कारण हे ई KYC केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 29,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं देखील यामधनं समोर आलेलं आहे. सुरुवातीला लाडक्या बहिणींना या योजनेतनं का वगळण्यात आलंय ते समजावून घेऊयात. ई KYC न केल्यामुळे 62 लाख लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतनं आता वगळण्यात आलंय. जवळजवळ 16 लाख अशा महिला आहेत की ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती आहे. त्यामुळे अशा महिलांना देखील या स्कीममधनं वगळण्यात आलंय. साधारण 4 लाख महिलांनी या व्हेरिफिकेशनच्या दरम्यान हे मान्य केलंय की त्यांच्या घरातील व्यक्ती ही सरकारी नोकरीत आहे. 3.5 लाख अशा महिला होत्या की त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय. तर 2.5 लाख अशा महिला आहेत की ज्यांच्या कुटुंबातील 2 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. साधारण 1.8 लाख महिलांनी वयाचे 65 वर्ष पार केले होते. तर 1.7 लाख महिलांना जिल्हा पातळीवरनं बाद करण्यात आलं होतं. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 29,000 पुरुषांनी आणि 8,000 सरकारी नोकरदारांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं या सगळ्या आकडेवारीमधनं समोर आलंय. लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडनं केला जातोय. योजना सुरू करतानाच लाभार्थ्यांची पडताळणी का केली गेली नाही असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा 3,500 कोटी रुपयांचा दरोडा सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय. दरम्यान कॅगने देखील लाडकी बहीण योजनेबाबत ताशेरे ओढले होते. 3,541 कोटी रुपये हे बजेटपेक्षा अधिक या योजनेवर खर्च करण्यात आल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. आता या सगळ्यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाल्यात की आम्ही ई KYC प्रोसेस ऑगस्ट 2025 मध्ये सुरू केली होती. 31 डिसेंबरपर्यंत आम्ही अनेकदा मुदत देखील वाढवली आहे. महिलांना कागदपत्रांमधील त्रुटी दूर करण्यासाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. आम्ही प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय केली आहे, जेणेकरून पात्र महिला जिने ई KYC पूर्ण केलं आहे तिच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 2.63 कोटी महिलांनी नोंदणी केली होती. आता पडताळणीनंतर ही संख्या 1.67 कोटींच्या दरम्यान आल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुढच्या काळात आणखी महिला या योजनेतनं बाद होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ज्या महिलांना या सगळ्यातनं बाद केलंय त्याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.